जय शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा मित्र वैभव सावंतकर पाटील। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं अरे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी किती मोठे युद्ध केले। अरे कारण या औरंगजेबानी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं अरे औरंगजेबाच्या बुर्हानपुरावर औरंगाबादवर हल्ला केल्यानंतर हा औरंगजेब नक्कीच्या स्वराज्यात चालून येणार। त्यामुळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी या बुर्हानपुराला औरंगाबादला हात नाही लावला, पण माझ्या सर्जा संभाजीराजांनी गादीवर आला आणि थेट बुर्हानपुरावर हल्ला केला। कारण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी कित्येक लढाया केल्या, पण कोण्याच लढाईमध्ये मागे फिरला नाही, मागे हटला नाही। थेटपणे टकरा घेत राहिला, अखेरच्या श्वासापर्यंत टकरा घेत राहिला। तो औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात लिहितोय सचमुच छावा था छावा शेर का, हमने पांव काट दिए उसके फिर इसने घुटने नहीं टेके हमारे सामने। हमने हाथ काट दिए उसके लेकिन उसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने। हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने। हमने गर्दन काट दी उसकी लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने। सचमुच छावा था छावा शेर का। छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा या औरंगजेबाला 3 तडाखे दिले तेव्हा तो औरंगजेब पिसाळला आणि त्याने स्वराज्यात मोहिमे पाठवल्या, जाओ जाओ हमें संभाजी चाहिए। आणि काही सरदार माझ्या संभाजीराजांना पकडण्याकरता सह्याद्रीत घुसले, पण त्यांना काय माहिती आहे सह्याद्री म्हणजे मराठ्यांचा। इथं वाऱ्याला बी आत शिरता येत नाही आणि वार आत शिरलं तर बाहेर पडणं मुश्किल। आणि 3 तडाखे बसलेला औरंगजेब पिसाळला आणि त्यानं सह्याद्रीत मध्ये आपली फौज पाठवली। पण सह्याद्रीत पकडणं नामुमकिन, कारण मराठ्यांना सर्व वाटा घाटी माहीत होत्या। त्यामुळं या औरंगजेबाला माग फिरावं लागलं आणि त्यानं सांगितलं आणि समजे सरदार सांगत राहिले, हुजूर हुजूर वो संभा शैतान है। आणि औरंगजेब म्हणाला हम का शैतान से कम है, जाओ हमें संभा चाहिए। त्याच वेळी एक सरदार म्हणाला, हुजूर इन मराठों की जान है उनके गड़कोट, पहले गड़कोट लेते फिर ये संभा आएगा हमारे हाथ में। आणि औरंगजेबाने विचारलं कौन सा किल्ला है। आणि त्याच वेळी सरदार म्हणाला, हुजूर रामसेज। मराठा सैनिक 300-350 हो गए हुजूर, बजनियत कुछ नहीं, तोफखाना कुछ नहीं। तर त्याच वेळी औरंगजेब म्हणाला, ले लो फिर रामसेज। आणि उभा राहिला शहाबुद्दीन आणि शहाबुद्दीनला 40,000 सैन्य दिला आणि सांगितलं। आणि शहाबुद्दीन म्हणाला, हुजूर मैं 1 दिन में किला लेकर आता हूँ। आणि निघाला शहाबुद्दीन आणि दिला वेळा या रामसेजला, पण रामसेज किल्ल्यावर किल्लेदार होता रामाजी पांगेरा। आणि रामाजी पांगेरानं हे शहाबुद्दीन खानाचं सैन्य पाहिलं आणि आपल्या 300 मावळ्यासमोर उभा राहिला आणि कडाडला, कोण तयार। आणि त्या पांगेरानं आपल्या अंगातील कपडा ट्राप फाडून टाकली आणि कडाडला, लढेल त्याला सोन्याची कडी आणि पळेल त्याला चोळी बांगडी। तुम्हीच ठरवा कोण तयार। आणि सज्ज झाले मराठा सैनिक आणि शहाबुद्दीननं पण वेढा लावला आणि निघाला रामसेजवर। त्याला काय माहित मराठे हे तलवारच्या पाट्यावर मरण भासतात। आणि निघाला शहाबुद्दीन, निघाला थोडा टप्प्यात आला। शहाबुद्दीनला वाटलं 40,000 सैन्य बघूनच मराठ्यांनी गड दिला काय की, आणि नेमका शहाबुद्दीन टप्प्यात आला। त्याच वेळी गडावरनं गोपण्या फिरल्या, दगड भरली आणि सुटली दगड, दाड दगड आदळत लागली। मोगल सैन्य सर्व पळून गेलं आणि शहाबुद्दीन रात्री खलगल खाण्यात विचार करत बसला होता, कैसे हे मराठे पत्थरों से खेलते। आणि एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शहाबुद्दीन 6 महिने नुसता तो किल्ल्याच्या टेकडीपर्यंत पोहोचलाच नाही। धाडस कोणाचं, हा पराक्रम कोणाचा, फक्त आणि फक्त माझ्या सर्जा संभाजीराजांचा। कारण माझ्या सर्जा संभाजीराजांनी असा एक मावळा तयार केलाय की जो मरण्याला भीत नाही। माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं।
तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसरं काय ते पाहू. जय शिवराय.